महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल साम टीव्हीवर आहे। महाराष्ट्रात कुणाची सत्ता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत। महायुती की मविया, महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? महा एक्झिट पोल नुसार राज्यात कुणाची सत्ता? जनतेचा कौल कुणाला? महायुती की महाविकास आघाडी? खरं तर या संपूर्ण घडामोडींचा लेखाजोखा या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र अगदी काही वेळामध्ये साम टीव्हीवरती स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल साम टीव्हीवर संपूर्ण महाराष्ट्रात हे सर्वेक्षण केलेलं आहे। बघा, इलेक्ट्रोल एजच्या पोल नुसार मवियाला बहुमत मिळणार असा अंदाज आहे। काँग्रेसला 60 जागा, ठाकरे गटाला 44 आणि पवार गटाला 46 जागा मिळू शकतात असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। तर भाजपला 78, शिंदे गटाला 26 जागांचा अंदाज आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघूयात। महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल आपण साम टीव्हीवर सध्या बघतोय। अगदी काही वेळातच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। इलेक्ट्रोल एजच्या नुसार बघा, काँग्रेसला 60 जागा, ठाकरे गटाला 44 जागा आणि पवार गटाला 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे। बघा आता ग्राफिक्स नुसार भाजपला 78, शिंदे गटाला 26, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 14। तर इलेक्ट्रोल एजचा हा एक्झिट पोल काँग्रेसला 60, ठाकरे गटाला 44 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 46 जागा मिळताना दिसताय। म्हणजे सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असा अंदाज आहे 78। अगदीच इलेक्ट्रोल एजच्या नुसार भाजप मोठा भाऊ खरंच इथेही ठरणार आहे। म्हणजे महायुतीला 118 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर महाविकास आघाडीला 150 जागा, तर इतरांना 20 जागा, म्हणजे त्यामध्ये अपक्ष वगैरे। निश्चितच आपण बघतोय इलेक्ट्रोल एजचा हा जो एक्झिट पोल आहे तो समोर आलेला आहे। या ठिकाणी महायुती सत्तेवर बसणार असं दिसतंय। इलेक्ट्रोल एजचा हा एक्झिट पोल, खरं तर हा एक्झिट पोल हे जे निकाल आहे हे संभाव्य आहेत।